हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये अशा पद्धतीचे कार्डबोर्डचे बॉक्सेस येत राहतात आणि हे कार्डबोर्डचे बॉक्सेस आपण वेस्ट समजून फेकून देतो. तर अशाच कार्डबोर्डच्या बॉक्सेसचा यूज करून जर का आपण आपल्या घरातले छोटे छोटे कॉर्नर्स डेकोरेटिव्ह वेमध्ये ऑर्गनाईज करू शकलो तर याहून चांगलं काय असू शकतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही वेस्ट मटेरियलपासून आपण घरामध्ये कसं ऑर्गनायझेशन करू शकतो हेच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग वेळ अजिबात न घालवता सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला. ड्रेसिंग टेबलच्या प्रत्येक बॉक्समध्ये मला इतर वेळी सेफ्टी पिन दिसतील, पण गरजेच्या वेळी मात्र एकही सेफ्टी पिन पटकन सापडत नाही. तुमच्या बाबतीतही असंच होतं का? कारण त्या पिनांसाठी ॲलोकेट केलेला डबा मात्र रिकामाच झालेला असतो. तर त्यावर एकदम सिंपल सोल्युशन आहे ही मेटलची बांगडी. मी आता सर्व सेफ्टी पिन्स या बांगडीला अडकवून बांगडी ड्रेसिंग टेबलच्या डोअरच्या आत अशा एका हुकला अडकवते. आहे की नाही अगदी सोपं सोल्युशन? पिना नजरेसमोर राहतात, हव्या तेव्हा घेता येतात, पण वापरून झाल्यानंतरही लगेचच तिथेच अडकवून द्यायच्या बरं का. पुढच्या DIYसाठी आपल्या सगळ्यांकडेच असणारे असे प्लॅस्टिकचे स्वीट्सचे बॉक्सेस आपल्याला लागणार आहेत आणि टूथपेस्टची रिकामी खोकी. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पेनने मार्किंग करून टूथपेस्टचे बॉक्सेस डब्याच्या हाईटनुसार एकसारखे कट करून घ्यायचे. आणि डब्यामध्ये स्टेपलरच्या मदतीने एकमेकांना असे जॉईंट करायचे. आता माझे तरी हे सर्व जॉईंट्स डब्यामध्ये अगदी फिट बसलेले आहेत, पण तुम्हाला जर का वाटत असेल की ते जॉईंट्स हलतायत तर तुम्ही एक छोटासा कार्डबोर्ड कट करून तो डब्यात आधी खाली घालू शकता आणि त्यावर हे कंपार्टमेंट्स चिटकवू शकता. आता हा आपला मल्टी कंपार्टमेंट असलेला DIY बॉक्स तयार झाला. हा माझा इयरिंगचा बॉक्स आहे, ज्यामधून कानातल्याचं पेअर शोधणं मला खूप अवघड जात होतं, म्हणून हा मी बॉक्स यूज करणार आहे इयरिंग्स ठेवण्यासाठी. बघा इयरिंग्स किती व्यवस्थित ऑर्गनाईज झाल्या या आपल्या DIY ऑर्गनायझरमध्ये. आणि या बॉक्सच्या लीडला एखादा वॉलपेपर चिटकवला की किती सुंदर आपलं इयरिंग ऑर्गनायझर तयार झालं. कोणाला कळणारही नाही हे एका वेस्टपासून तयार झालेलं आहे. स्टडी टेबल असो व वर्कप्लेस, अशा प्रकारच्या डायरीज, वह्या, पुस्तके या टेबलवर तर असणारच. सगळंच काही आपण आत कबर्डमध्ये ड्रॉवरमध्ये ठेवू शकत नाही, पण टेबलवर ठेवण्यासाठी एखादं ऑर्गनायझर मात्र अशा या वेस्ट कार्डबोर्ड बॉक्सपासून आपण नक्की बनवू शकतो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कार्डबोर्ड कट करून घ्यायचा आणि फेविकॉलच्या मदतीने एक गिफ्ट रॅप पेपर यावर मी चिटकवलेला आहे. हा बॉक्स लवकर खराब होऊ नये म्हणून यावर एक सेलो टेपही चिटकवायचा ट्रान्सपरंट. आता सुद्धा टेबलवर त्याच सर्व वस्तू आहेत, पण टेबल किती ऑर्गनाइज्ड आणि क्लीन वाटतोय. आता टेबल टॉप ऑर्गनाइज्ड केला आहे, पण ड्रॉवरला सोडून कसं चालेल? माझ्या टेबलचा ड्रॉवर आहे छोटासाच, त्यात जास्त सामान मावतच नाही, पण तरी देखील ड्रॉवर उघडल्याबरोबर तो मेसी वाटतो. चला तर मग या मोबाईलच्या बॉक्सेसपासून ड्रॉवर देखील ऑर्गनाईज करूयात. ड्रॉवर ऑर्गनाईज करण्यासाठी बिस्किटसोबत येणारे असे हे ट्रान्सपरंट बॉक्सेसही मी यूज करणार आहे. पाहिलं, अगदी चुटकीसरशी ड्रॉवर नीट आणि ऑर्गनाइज दिसू लागला. आता यामध्ये दिसणारा काही चष्मा ठेवण्याचा बॉक्स आहे, तो मी कशासाठी यूज केला तुम्ही बघा. माझं घड्याळ आणि त्याचं चार्जर ठेवण्यासाठी मी याचा यूज केलेला आहे. असे हे चष्म्याचे बॉक्सेस आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्ये खूप उपयोगात येतात. यामध्ये आपण काही आपलं मेकअपचं सामान ठेवू शकतो, काही ज्वेलरी ठेवू शकतो, कारण याला असे सॉफ्ट स्पंज लावलेले असतात दोन्हीकडे, त्यामुळे आतल्या वस्तू सेफ राहतात. तर हे बॉक्सेस ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याला खूप युजफुल असतात. माझ्या ड्रॉवरमध्ये फक्त कॉर्ड्स, चार्जर्स, व्हिडिओसाठी लागणारा माईक किंवा मग पॉवर बँक अशाच काही छोट्या मोठ्या वस्तू आहेत, पण मोबाईलच्या बॉक्सेसचा यूज करून तुम्ही मुलांच्या स्टडी टेबलमध्ये अशा पद्धतीने स्टेशनरीसुद्धा ऑर्गनाईज करू शकता. जोपर्यंत मी माझ्या ड्रेसिंग टेबलमध्ये ऑर्गनायझर्स यूज करत नव्हते तेव्हा माझ्या ड्रेसिंग टेबलची कंडिशन ही अशी होती. घरात येणाऱ्या छोट्या मोठ्या बॉक्सेसना मी एकसारखा वॉलपेपर लावून त्याचे ऑर्गनायझर्स बनवले आणि ते देखील काहीही पैसे खर्च न करता. आणि याच बॉक्सेसमध्ये माझ्या ड्रेसिंग टेबलमधलं सगळं सामान किती व्यवस्थित ऑर्गनाईज झालं ते बघा.
रेडीमेड गुलाबजामुनसोबत आलेला हा मेटलचा डबा मी माझे कंगवे ठेवण्यासाठी वापरते. अशाच एका बॉक्समध्ये सगळे नेलपेट्स ठेवलेले आहेत. डेलीचे इसेन्शियल्स, पावडर, तेल, काही परफ्युम्स या अशा ऑर्गनायझरमध्ये ठेवलेले आहेत. ब्रश असलेली ही माझी ग्लासची ऑइल बॉटल होती किचनमधली, जी खराब झाल्यामुळे मी आता ती आयलायनर, काजळ वगैरे ठेवण्यासाठी वापरते. अशाच एका घड्याळाच्या बॉक्सचा मी माझं इतर काही मेकअपचं सामान ठेवण्यासाठी यूज केलेलं आहे. चला आता हे सर्व सामान आपण ड्रेसिंग टेबलमध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज करूयात. व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आता वळूयात किचनकडे. माझ्या या कपाटात समोर ठेवलेल्या डब्यांमध्ये काय आहे हे व्यवस्थित मला कळायचे नाही. पुढे ठेवलेले सगळे डबे काढून मगच मागच्या डब्यातले सामान मला काढावे लागायचे. तर त्यावर सोल्युशन म्हणून मी हा कार्डबोर्डचा बॉक्स यूज केला. सगळ्यात आधी या बॉक्सला गिफ्ट रॅप पेपर लावून घेऊयात. या बॉक्सला आपण 2 प्रकारे यूज करू शकतो. किचन ओट्यावर मी असे ट्रेस, चॉपिंग बोर्ड उभा करून ठेवायचे, पण तुम्ही बघू शकताय की ते व्यवस्थित उभे राहत नव्हते, सारखे पडायचे. तर असे सर्व ट्रेस, चॉपिंग बोर्ड तुम्ही या बॉक्समध्ये सुद्धा उभे करून ठेवू शकता. बॉक्स मोठा असल्याने साईडला इथे आपण काही बॉटल्सही ठेवू शकतो. बघा, आता फक्त बॉक्स ठेवल्यामुळे या जागेचं सौंदर्य किती वाढलेलं आहे. आता या बॉक्सचा दुसरा यूज पाहूयात. हा बॉक्स मी कपाटात उलटा करून ठेवला, त्यामुळे कपाटामध्ये एक स्टेप तयार झाली आणि त्यावर जर का बरण्या आपण मांडून ठेवल्या तर तुम्ही बघू शकताय आता मागच्या बरण्यांमध्ये काय आहे, मागच्या डब्यांमध्ये काय आहे हे बघण्यासाठी मला पुढचे डबे काढायची गरज नाही आहे. अशा प्रकारच्या मेटल कुकी बॉक्सचा रियूज आपण कसा करू शकतो ते पाहूयात. तर माझ्याकडे असे ड्राय खडे मसाले मी अशा वेगवेगळ्या बरण्यांमध्ये, डब्यामध्ये ठेवायचे आणि स्वयंपाक करताना मला इतके सारे डबे, बरण्या उघडाव्या लागायच्या. तर त्यावर सोल्युशन म्हणून मी या डब्याचा यूज केला आणि त्यामध्ये पेपर ग्लास वापरले. आता हे पेपर ग्लास हाईटला जास्त असल्यामुळे त्या ग्लासची हाईट मी थोडीशी कट करून घेतली आणि हे एकत्र मांडून त्यामध्ये माझे सर्व खडे मसाले मी भरून घेतले. आता स्वयंपाक करताना मला या 4-5 बरण्या उघडण्याऐवजी हा एकच डबा उघडला तरी मी सर्व माझे मसाले घेऊ शकते. सिंकजवळ किंवा बेसिनजवळ आपण अशा पद्धतीचे नॉट असलेले नॅपकिन्स अडकवतो. जर का साधे नॅपकिन्स आपण इथे हँग केले तर हात पुसताना ते वारंवार खाली पडतात. तर त्यावर हे सिंपल सोल्युशन आहे, ही मेटलची बांगडी. बांगडीमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नॅपकिन अडकवून घ्यायचे आणि ती बांगडी हुकला अडकवायची. अशा पद्धतीने जर का नॅपकिन तुम्ही हँग केलं तर तुम्ही नॅपकिन अगदी खेचला तरी सुद्धा नॅपकिन खाली पडणार नाही. माझ्याकडे अशा कॉफीच्या खूप साऱ्या बरण्या मी साठवलेल्या होत्या. तर त्याचा रियूज मी कसा करते, तर आपले जे काही रेडीमेड मसाल्याचे बॉक्सेस येतात तर त्यातील मसाले मी या बरण्यांमध्ये काढून ठेवते आणि लेबलिंगसाठी याच मसाल्याच्या बॉक्सवरचं जे नाव आहे ते कट करून घ्यायचं आणि सेलो टेपने त्या बरण्यांवर चिटकवायचं. तुम्ही हवं तर एक्सपायरी डेटचं पण पार्ट कट करून या बरणीच्या बॅक साईडला चिटकवून ठेवू शकता. त्यामुळे मसाले कधी एक्सपायर होणार आहेत ते देखील कळेल. अशा पद्धतीने बॉक्सचा आणि बरण्यांचा दोघांचाही रियूज होतो. तर फ्रेंड्स, घरात असलेल्या टाकाऊ वस्तूंपासून आपण घरातले छोटे कॉर्नर्स कसे ऑर्गनाईज करू शकतो ते देखील काही पैसे खर्च न करता या रिलेटेड काही हॅक्स मी आज तुमच्यासोबत शेअर केले. जर काही हॅक्स तुम्हाला युजफुल वाटले असतील, आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंटमध्ये मला तसं सांगायला अजिबात विसरू नका, कारण तुमचे लाईक्स आणि तुमचे कमेंट्सच मला पुढचे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मोटिवेट करत असतं. आणि चॅनलला अजून जर का सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूचा जो बेल आयकॉन आहे तोही क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.